देशात व राज्यात पेट्रोल व डिझेलची झालेली कमतरता, त्यातच झालेली भाववाढ, एकदा नव्हे तर तब्बल 4 वेळेस पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे आज मुक्ताईनगर येथे अनोखे आंदोलन करण्यात आले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः शेतामध्ये जाऊन खांद्यावर नांगर घेत शेत नांगरण्याचा प्रयत्न केला। राज्यामध्ये पेट्रोलची टंचाई, डिझेलची टंचाई, त्यातच झालेली भाववाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे। पावसाळा तोंडावर आलेला असताना शेतीची पीक पेरणीची कामे ही पूर्ण करण्याची ही वेळ असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे। त्यामुळे अक्षरशः दिवसभर व किंवा रात्रभर रांगेत लागून डिझेल आज आमचं आंदोलन यासाठी आहे की शेतकरी जो आहे आता मशागतीचे कामं सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे, पेट्रोल मिळत नाही आहे, गॅस दरवाढ झाली आहे, गॅस मिळत नाही आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही त्यात भाजपच्या काही प्रवक्त्यांनी सांगितले की काँग्रेसचे लोक साठा करत आहे आणि सरकारला बदनाम करत आहे। माझं त्यांना भारतीय जनता पार्टी किंवा या सरकारला विनंती आहे की तुमचे प्रत्येक आमदार खासदार कोणत्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या लाईनीमध्ये उभे आहेत किंवा तुमचे कोणते पदाधिकारी लाईनीमध्ये उभे आहेत, इथे सर्वसाधारण शेतकरी हा लाईनीमध्ये उभा आहे आणि तो टंचाईला सामोरा जात आहे। यासाठी यांनी बोलताना थोडं भान ठेवलं पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री यांनी कालच बोलले की बा कोणतेही डिझेल टंचाई नाही किंवा पेट्रोल टंचाई नाही आहे, परंतु माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आता डिझेल टंचाई झालेली आहे, त्याचा सुद्धा लेखाजोखा तुम्ही घ्यावा। प्रश्न विचार काय सांगाल, तुमचं हे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन लक्षवेधी करण्याचा प्रयत्न काय? आज मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाई आणि दरवाढीच्या बाबतीत निषेध करण्या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारनं निषेध करण्यासाठी सर्व शेतकरी आणि सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र आलो आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन डिझेल टंचाई, इंधन टंचाईचा आम्ही निषेध करत आहोत। काय पुढची भूमिका? एकीकडे राज्यमंत्री व मुख्यमंत्री म्हणतात आहे की डिझेल टंचाई कुठेच नाही आहे, डिझेल साठा भरपूर आहे, परंतु साठेबाजी होती कुठेतरी, असा त्यांचा आरोप आहे। आज कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याजवळ पैसा नाही आहे आणि आता मशागतीचे कामं चालू असताना त्याचा कोणत्याही हंगामाचा पैसा उरलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही शेतकरी हा साठेबाजी करू शकत नाही। त्यातल्या त्यात भाजपच्या काही प्रवक्त्यांनी सांगितले की काँग्रेसचे लोक साठा करत आहे आणि सरकारला बदनाम करत आहे। माझं त्यांना भारतीय जनता पार्टी किंवा या सरकारला विनंती आहे की तुमचे प्रत्येक आमदार खासदार कोणत्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या लाईनीमध्ये उभे आहेत किंवा तुमचे कोणते पदाधिकारी लाईनीमध्ये उभे आहेत, इथे सर्वसाधारण शेतकरी हा लाईनीमध्ये उभा आहे आणि तो टंचाईला सामोरं जात आहे। यासाठी यांनी बोलताना थोडं भान ठेवलं पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री यांनी कालच बोलले की बा कोणतेही डिझेल टंचाई नाही किंवा पेट्रोल टंचाई नाही आहे, परंतु माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आता डिझेल टंचाई झालेली आहे, त्याचा सुद्धा लेखाजोखा तुम्ही घ्यावा। लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर सिंफो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।